हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर ही जी पुरी बघताय तुम्ही, तर ती मी भोपळ्यापासून बनवलेली आहे आणि ती अगदी म्हणजे तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता. 8 दिवस टिकते अशी तिखटवाली पुरी आहे. तर आपण भोपळ्याचे नेहमी घारगे वगैरे बनवतो, तर आज मी त्यापासून तिखट पुऱ्या बनवलेल्या आहेत. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी किसून घेतला आहे तो. त्यानंतर थोडंसं एक आपण वाटण तयार करूयात. तर त्यासाठी 4 हिरव्या मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरं, त्यानंतर 2 चमचे धनं घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर अर्धा चमचा बडीशोप. तर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे तुम्ही खलबत्त्यात वगैरे पण असं ओबडधोबड वाटून घेऊ शकता. तर मी ते मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे. त्यानंतर हा आपला भोपळ्याचा किस करून झालेला आहे तो एका बाउलमध्ये घेतला आहे. त्यामध्ये घातलं 1 चमचा हळद, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार आणि आपण जे वाटण हिरव्या मिरचीचं वाटलं ते वाटण घातलं आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आणि त्यानंतर हे तीळ आहेत. तर ते पांढरे आणि काळे तीळ, तर ते कलरलाही दिसायला छान दिसतात आणि टेस्ट पण त्यामुळे छान येते. त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बाजरीचं पीठ. तर तुम्ही बाजरीच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ वगैरे पण यूज करू शकता. पण बाजरीच्या पिठामुळे हे खूप खमंग असे होतात, टेस्ट पण छान येते. तर मी ते पीठ घातलेलं आहे. त्यानंतर ते सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यावर 2 चमचे तेलाचं कडकडीत मोहन घातलं आहे आणि आता तेही आपल्याला मिक्स करून घ्यायचं पिठासोबत. तर आता ते मिक्स करून झालेलं आहे आणि आता त्यामध्ये मी थोडं थोडं करत पाणी घालून त्याचा गोळा मळून घेणार आहे. कसं भोपळा ओलसर असतो त्यामुळं आधी भोपळ्या पिठांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि मग लागेल असं अगदी थोडंसं पाणी त्यामध्ये घालत घालत आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे. तर मला फक्त हे पीठ मळायला अर्धा ग्लास पाणी लागलं आणि तो आता मी गोळा छान असा मळून घेतला आणि साईडला मी अर्धा तास ठेवला होता झाकून तो. आणि त्यानंतर आता मी त्याच्या पुऱ्या करून घेते. तर तुम्ही याची चपाती पण करू शकता, म्हणजे पराठाही करू शकता लाटून, पण मी याच्या पुऱ्या बनवते. तुम्ही तेलकट नसाल खात तर चपाती किंवा छोटे छोटे फुलके टाईप वगैरे बनवलं तरीही चालण्यासारखं आहे. पण मी आता त्याचे पीठ लावून त्याला छोटे छोटे पुऱ्या लाटून घेते. तर बघू शकता आपल्याला जास्त जाड पण नाही ठेवायचे आणि जास्त पातळ पण नाही, अशा मीडियममध्ये आपल्याला त्या लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे फुगतील छान अशा. तर आता तेल पण कडकडीत असं गरम झाले, तर मी आता एक एक करत या पुऱ्या तळून घेणार आहे. तर तेलामध्ये पुरी टाकल्यानंतर आपल्याला झाऱ्याच्या साहाय्यानं ते थोडंसं प्रेस केलं की त्याला छान अशी फुगली जाते. बघू शकता तुम्ही अगदी टम्म अशी आपली ही पुरी फुगली आहे आणि मी आता दोन्ही साईडनं सोनेरी रंगावर ती तळून घेते. तर अगदी 8 दिवस या पुऱ्या आरामात टिकतात आणि टेस्टला तर अगदी अप्रतिम लागतात. म्हणजे कोरड्याही खाऊ शकता किंवा कोणत्या भाजीसोबत, चटणीसोबत, सॉससोबत, तुम्ही कशासोबतही ह्या पुऱ्या खाऊ शकता. एवढ्या टेस्टी लागतात. तर मी बनवलेल्या ह्या भोपळ्याच्या तिखट पुऱ्या, त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.